आपला आता आज 5वा समास चालू आहे 7व्या दशकातला. त्याच्यामध्ये एक संकल्पना आहे, ती संकल्पना आणि थोड्याशा ओव्या घ्यायला लागतील म्हणून. नाही तर आज मला वाटलं होतं हा समास आणि पुढचा समास आपण दोन्ही पुरं करू, पण असं वाटत नाही होईल असं. तर आज आपण जिथे आहोत ते द्वैत कल्पना निरसन. त्याच्यामध्ये निरसन पहिला शब्द घ्यायचा, दुसरा कल्पना आणि तिसरा द्वैत. याच्यामध्ये द्वैत कल्पना निरसनामध्ये त्यांनी ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला समजावण्याकरताच त्यांनी ज्या पद्धतीने त्या समासाला नाव दिलं आहे ते चांगलंच आहे, म्हणजे योग्यच आहे असं म्हणूया आपण. की निरसन, याचं निरसन करणे म्हणजे परिहार करणे, किंवा ते आपल्या अंतःकरणामध्ये ज्याविषयी काही विचित्र कल्पना आहे किंवा काही वेगळी धारणा आहे ती धारणा सोडून देणे, ती धारणा मनातून नष्ट करणे, त्याला आपण निरसन म्हणतो. की भ्रमनिरास झाला तसं ते निरसन आहे. निरसन कशाचं करायचं आहे तर निरसन कल्पनेचं करायचं आहे. कल्पना म्हणजे काय? आमच्या मनात येणारी प्रत्येक वृत्ती कल्पनाच आहे. की आम्हाला आता इथून जाऊया, पंखा बंद करूया, दिवा लावूया, या सगळ्या कल्पनाच आहे, या सगळ्या वृत्तीच आहे. तर या सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती आमच्या अंतःकरणात जोपर्यंत देहबुद्धीने निर्माण होत राहतात किंवा येत राहतात किंवा त्या वृत्तींच्या व्यापारामध्ये आम्ही राहतो तोपर्यंत द्वैत आहेच. म्हणजे द्वैताचा विस्तार कुठपर्यंत? शेवटची कल्पना आहे तिथपर्यंत. अगदी कोणत्याही प्रकारे असली तरी ती कल्पनाच आहे, आणि ती कल्पना आहे तेव्हा ते द्वैत आहे. हे त्यांच्या दृष्टीने आपल्याला मांडणं झालं. आता त्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की आता ह्या द्वैत कल्पनेचं निरसन तरी कशाकरता करायचं आहे? ते एवढ्याकरताच करायचं आहे की ग्रंथाचा विषय की आम्हाला अद्वैताचा अनुभव घ्यायचा आहे आणि मोक्ष म्हणजे काय आहे हे समजून घ्यायचं आहे. हे त्याच्या मागचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. आणि म्हणून द्वैत कल्पनेचं निरसन ज्या क्षणी झालेलं असेल त्याच क्षणी त्या ब्रह्माचं ज्ञान होणं, किंवा आत्तापर्यंत ज्ञानाबद्दल जे सांगून झालं, ब्रह्माच्या रूपांबद्दल जे सांगून झालं, जी वेगळी वेगळी ती चतुर्दश ब्रह्माची रूपं सांगून झाली, ती सगळी त्यातलं जे गेल्या वेळी पाहिलं ते विमल ब्रह्म म्हणजे शुद्ध ब्रह्म, त्या शुद्ध ब्रह्मापर्यंत पोचणे. त्याच्यापर्यंत पोचल्यानंतर कुठलीही कल्पना शिल्लक राहता कामा नये किंवा ती राहत नाही अशी इथे धारणा आहे. म्हणून या समासामध्ये त्यांनी म्हटलंय की केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान. अनुभवास आले म्हणजे आपण आपल्या पातळीवर एवढंच म्हणायचं की त्यांनी काय म्हटलं ते त्यांचं म्हणणं आम्हाला समजलं. कारण सगळ्यांच्या अनुभवास कसं येईल? ऐकल्याबरोबर ते काही सगळ्यांच्या अनुभवाला येणार नाही आहे. त्यामुळे ते असं म्हणतात इथे की केवळ ब्रह्म जे बोलिले. आत्ता केवळ ब्रह्म, शुद्ध ब्रह्म हे जे मागच्या समासामध्ये सांगितलं ते अनुभवास आले, ते कळलं म्हणाले आम्हाला. तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं त्या पद्धतीने आम्हाला त्याची उकल झालेली आहे. तरी त्याच्या मागचं म्हणजे आणि मायेचेही लागले अनुसंधान. आणि त्याच्याच बरोबर माया कशाला म्हणतात? ती माया समजली नाही नुसती, तिचं अनुसंधान आहे. अनुसंधान याचा अर्थ ती काही आमच्यापासून सुटली आहे असं नाही. म्हणजे जोपर्यंत या जगामध्ये खुर्ची आहे, माणूस आहे, कुत्रा आहे, अन्न आहे, याची स्वतंत्रपणाने जाणीव आहे. स्वतंत्रपणाने जाणीव आहे याचा अर्थ मला कुत्रा आवडत नाही, कुत्रा पाळायला आवडत नाही, कुत्र्याची घाण वाटते, कुत्र्याची भीती वाटते. किती कल्पना आहे त्या एकाबद्दल. अन्नाबद्दल आहे, मला सामिष भोजन आवडत नाही, मला अमुक तिखट आवडत नाही, मला आंबट आवडत नाही, मला अमुक आवडत नाही. त्या अन्नाबद्दलच्या इतक्या रुची आपण आपल्याकडनं व्यक्त करतो. तसं जगातल्या प्रत्येक वस्तूबद्दल हे व्यक्त का होतं? कारण त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणात द्वैत आहे. म्हणून द्वैत कसं आहे की हे असं आहे आणि हे असं आहे. म्हणजे हे जेवण तिखट आहे, हे जेवण गोड आहे. जे गोड आहे ते मला आवडणार आहे, पक्वान्न आहेत ती मी आवडून खाऊ शकते, पण हे तिखटाचे चमचमीत पदार्थ मला खाता येत नाही, मला जमत नाही.
म्हणजे या प्रत्येकाबद्दलची आवड निवड हा पुढचा भाग झाला, पण त्याच्या आधी त्या प्रत्येकाची वगळ निगळ आली. अशी वगळ निगळ आली असं का म्हटलं आपण आत्ता? ते म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे की ते तात्यासाहेब केतकर पुढे त्यांच्याकडे ज्यांचं पुष्कळ मोठं काय म्हणूया आपण की ते संतत्वालाच पोचले होते आणि त्यांच्याबद्दलचा विशेष त्या संप्रदायामध्ये आदर आहे. म्हणजे गोंदवलेकर महाराजांनंतर त्यांच्या अंतरंग शिष्यांमध्ये ज्यांना जवळून ओळखलं जातं त्यातले ते तात्यासाहेब केतकर. त्यांच्या घरच्या लोकांना असं वाटायला लागलं की इतके ही मंडळी त्या गोंदवलेकर महाराजांच्या मागे लागतात, या महाराजांमध्ये काही अर्थ आहे का, किंवा हे काही खरे आहेत का, हे भोंदू आहेत. म्हणाले तब्येत वगैरे उत्तम आहे, दिसतात चांगले. सगळे म्हणाले यांना काय खाणं पिणं उत्तम, राहणं उत्तम, आणि असा आयुष्य आरामात राहणारा माणूस आहे का, अशा काय काय कल्पना बाहेरच्या लोकांच्या. तर त्याप्रमाणे ते जे सांगतात किंवा आपल्याकडे ते उतरणार आहेत, राहायला आले, तर ठीक आहे म्हणाले त्यांची व्यवस्था करू. त्यांना पाहिलं, आहार बिहार खाणं पिणं सगळं व्यवस्थित. त्यांनी सांगितलं कसले महाराज, हे महाराज असले तर सगळीच चव निघून गेलेली असेल, म्हणजे हे आवडतं ते नावडतं, किंवा हे खाऊ शकतो ते खाऊ शकत नाही. तर त्यांनी सांगितलं की आज महाराजांना लाडू करा. तर ते घरी लाडू केले आणि त्या बाईंनी महाराजांच्याकरता साधे लाडू केलेच असतील, काय रवा बेसन काय त्यांना करायचं असेल ते, पण त्यांना चांगले मोठे मोठे तिखटाचे लाडू केले, नुसतं तिखट त्याचे गोळे बनवले आणि त्यांना ते खायला दिले. महाराजांच्या पुढे ते चांगले 4-5 लाडू ठेवले. आता महाराजांनी त्या ओळखलंच असेल बाईंच्या मनामध्ये काय आहे, त्यांनी ते सगळे लाडू खाल्ले तिखटाचे, काही पाणी मागितलं नाही, काही नाही, काही नाही. आणि मग त्या बाईच हादरल्या की हे एवढं तिखट त्याच्यात घातलेलं नाही, नुसतंच तिखट घातलेलं, म्हणजे सगळं बघितलं तर पाव किलोपेक्षा ते तिखट जास्त होतं. अर्धा किलोच्या जवळजवळ तिखट आपल्याला काही काही ना तर वर्षाला सुद्धा तेवढं तिखट लागतं. नुसते लोक म्हणतात आम्ही मिरची टांगून स्वयंपाक करतो, तर तसे तिखट न खाणारे लोक काही कमी नसतात. पण एवढं तिखट दिलं काय होईल या माणसाचं. त्या घाबरल्या, त्या शरण आल्या, म्हणाल्या महाराज मी काही ओळखलं नाही आपल्याला. ते म्हणाले की ठीक आहे, काय मला बिघडलं नाही. नाही म्हणाले तुम्हाला किती त्रास, काही त्रास होणार नाही म्हणाले मला. मग म्हणाले तुम्ही रव्याचे लाडू खा, रव्याचे लाडू खातो म्हणाले, तेही खायला काही अडचण नाही, हेही खायला काही अडचण नाही. म्हणजे हे सगळं हे निरसन आहे. कशाचं निरसन आहे? चवीचं निरसन आहे, वस्तूच्या चांगले वाईटपणाचं निरसन आहे काय, आणि पाहिजे असं पण नाही. माणिक प्रभूंचं चरित्र जर वाचलं आपण तर माणिक प्रभूंच्या चरित्रामध्ये त्यांना कधी खायला, त्यांना कोणी जेवताना कधी पाहिलंच नाही. रात्रीच्या वेळी कुठेतरी बसलेले असायचे तर आपल्या झोळीतून एखादी भाकरी आणि लसणीची चटणी काढायची, एखादा चतकोर तुकडा भाकरीचा खायचे कुणाच्या तरी समोर. नाही तर जेवणाची म्हणजे सगळं सुटलेलं आहे. थोडक्यात काय की कोणतीच वृत्ती तिथे शिल्लक राहत नाही. तर त्यांना सांगायचं आहे जोपर्यंत ही स्थिती येत नाही, अक्कलकोट स्वामी महाराज घ्या, कुठे राहणार, कुठे बसणार. जे पहिल्यांदा त्यांचं चरित्र मी जेव्हा वाचलं तेव्हा मी म्हटलं बापरे, यांना कसं महाराज म्हणायचं. मी म्हणजे माझ्याच गुरूंना आप्पांनाच म्हटलं आप्पा हे काय आपल्याला बरोबर वाटत नाही, असं कशा करता हे करतात, यांनी असं करू नये. त्यांनी मला काहीच उत्तर दिलं नाही की तू असं कसं म्हणते किंवा हे तुझं म्हणणं बरोबर नाही. त्यांनी कशाचंच उत्तर दिलं नाही. पण आपण जशी अनेक चरित्र वाचत जातो, अनेकांचं जीवन पाहत जातो, तेव्हा त्यांचा अधिकार समजत जातो की अक्कलकोट स्वामी महाराजांना म्हणजे कुठे राहावं, कुठे बसावं, तर काही घाण नाही, स्वच्छ नाही, कुठेही राहायला त्यांची तयारी होती. म्हणजे ही आमची भाषा आहे. त्यांच्या दृष्टीने ते घाणही नाही, स्वच्छही नाही, ते त्यांच्या दृष्टीने एकच आहे. आणि त्यामुळे गजानन महाराजांच्या पोथीतले प्रसंग आपण पाहिलं, डबक्यातलं पाणी काय, घाण पाणी काय, काय वाटेल ते आपण पाहिलं तर हे सगळे जे अवलिया पुरुष आहेत यांनी जगामध्ये दाखवून दिलं आहे की हे जे म्हटलंय ना निर्वृत्ती होणे, हे जे द्वैत निरसन आहे, द्वैत कल्पना निरसन आहे, ही आमची द्वैत कल्पना शिल्लक आहे. काय आहे? हे स्वच्छ आहे, हे घाण आहे. आपण कुठेही निघालो तरी जेवण कसं आहे, त्या खोल्या कशा आहेत, राहण्याची व्यवस्था उत्तम आहे ना, पाणी आहे ना, हे आधी
म्हणजे साधं त्या क्रिकेटियर्सना तिथे पाणी नाही मिळालं तर आपल्यालाच घरी असं झालं की अरे पाण्याशिवाय ही मंडळी तिथे राहणार आहेत कशी. क्रिकेट खेळणं बाजूला, काहीतरी व्यवस्था होईलच ना त्यांची, पण आपल्याला कुठेही पाणी नाही की झालं आमचं अडलं, व्यवस्था नाही की आमचं अडलं. तर त्यांनी इथे सांगितलं आहे की त्या बाबतीमध्ये ह्या लोकांच्या ठिकाणी यातलं काहीच शिल्लक राहत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की मायेचं आम्हाला अनुसंधान आहे. तो प्रामाणिकपणे सांगतो की जो श्रोता आहे तो विचारतो तेव्हा म्हणतो की मी तुम्हाला दोन्ही गोष्टी प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही जे ब्रह्माचं निरूपण केलंय ते पण मला कळलंय, की कशाला विमल ब्रह्म म्हणतात ते मला कळलंय. पण त्याचबरोबर आमच्या अंतःकरणामध्ये मायेचं अनुसंधान काही सुटलेलं नाहीये. मग ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आमच्या अंतःकरणामध्ये त्या ब्रह्माविषयी काय जो विचार आहे तो आहे, विचार जो आहे तो आहे, म्हणजे तुम्ही सांगितलं आहे ते पक्क ठसलंय, ते तत्वज्ञान आम्हाला समजलंय अंतरंगामध्ये. पण बाहेर तर आम्हाला माया दिसतेच आहे, आम्ही बाहेरचं हे जग पाहतोच आहोत आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आता हे द्वैत निरसे कवणे परिहो, प्रश्न आहे हा, इथून त्या समासाला सुरुवात आहे. मग आता यातलं द्वैत कसं दूर व्हायचं, म्हणजे ब्रह्म आणि माया या दोघांच्यातल्या द्वैताचा निराश कसा करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. तरी आता सावधान एकाग्र करून या मन, माया ब्रह्म हे कवण जाणत आहे. आता वक्ता बोलतो, वक्ता सांगतो की मन एकाग्र करा, मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या, मग तुम्हाला माया आणि ब्रह्म यातला फरक, माया आणि ब्रह्म याचं स्वरूप काय आहे ते समजेल. सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प. म्हणून आपल्याकडे म्हण पडे, सत्य संकल्पाचा दाता नारायण. त्यांनी कसं म्हटलंय, सत्य ब्रह्माचा संकल्प. ब्रह्माच्या क्षेत्रामध्ये केलेला कोणताही संकल्प जो आहे तो सत्य आहे. म्हणजे आम्ही त्या बाजूनी केलेले जे संकल्प आहे ते संकल्प आहे, ते सत्य होणार आहे, ते सत्य होऊ शकतील. दीर्घकाळाने होतील, लवकर होतील, कालांतराने होतील, ते सत्य होतील. पण माया ही विकल्पात आहे. आजचा विकल्प उद्या राहत नाही, उद्याचा विकल्प परवा राहत नाही. आज वेगळंच वाटतं, उद्या वेगळंच वाटतं. आपण म्हणतो नाही मला कळलं, पण मला तेव्हा कळलं असं वाटलं होतं, आता मला जास्त नीट कळलं. आणि कळतच जातं किंवा आपण समजून घेतच जातो. हा प्रवास चालूच राहतो, पण तो सगळा मायेच्या क्षेत्रातला विकल्पात्मक प्रवास असतो. विकल्प म्हणजे कसा, की ज्याचं आम्हाला यथार्थ ज्ञान झालेलं नाही. नाहीतर मला सांगा, एवढ्या सगळे रेसिपीज सांगणारे कार्यक्रम आहेत, त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटच्या टिप्स पॉप्युलर झाल्या असत्या का? सगळ्या जणी स्वयंपाक करतात, सगळ्यांच्या स्वयंपाकात प्रत्येकाला त्या पदार्थाची मेख माहिती आहे, पण तरीसुद्धा प्रत्येकजण काहीतरी ते सांगतं, ते ऐकतं, ऐकलं की त्याचा अवलंब करून बघतं की त्यांनी सांगितलं बघूया करून काय होतं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सारख्या मायेच्या क्षेत्रामध्ये हा पसारा आहे. मायेचा पसारा आम्ही जितका वाढवू तेवढा थोडा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं मिथ्या मायेचा विकल्प, ऐसी या द्वैताचा जल्प मनची खरी. मग हे कोण करतं? हा जो पसारा आहे असं आम्ही म्हणतो, हा पसारा वाढवतो कोण आणि ह्या पसाऱ्याला खतपाणी घालतो कोण? तर त्यांनी सांगितलं हे फक्त मनाचं काम आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आत्तापर्यंत आपण अनेक वेळा विचार केला की मन संकल्प आणि विकल्प दोन्ही करतं. मनाचा गुणधर्म आहे संकल्प विकल्प करणं हा. त्यामुळे मन संकल्पही करतं, मन विकल्पही करतं. मग म्हणून म्हणाले ब्रह्म आणि माया ही जी जाणणं आहे ती ज्याला एका वेळी जाणता आली, म्हणजे दोन्हीच्या मध्येही ज्याला अंतर पडत नाही. कसं, आता एखाद्या व्यवसायात आपण असलो किंवा आपण आपल्याच कुटुंबामध्ये वावरतो आणि आपल्याला जर थोडी आध्यात्मिक आवड अधिक असली किंवा आपल्या मनाला आध्यात्मिक विषयांशिवाय दुसरे विषय फारसे रुचत नसले आणि घरातल्या लोकांना हे विषय आवडत नसले, तर प्रश्न असा आहे की त्यांच्या व्यवहारामध्ये आपण रमू शकत नाही आणि आपला व्यवहार आपण पूर्णपणाने करू शकत नाही. तर घरात राहतो आपण, आपल्याला सगळ्यांबरोबर राहायचं आहे. त्यामुळे आम्हाला आता हे असं आवडलं नाही, आम्हाला तसं आवडत नाही, आमचं असं मत आहे. आपलं मत कोणालाच सांगता येत नाही किंवा कोणाला सांगायला पण जाऊ नये, कारण त्याला ते पटणार नसतं, कारण तो त्यावेळी त्या मनस्थितीत नसतो. म्हणजे कुटुंबामध्ये जेव्हा 5 माणसं आहेत, 10 माणसं आहेत, तेव्हा त्या माणसांच्या पुढे म्हणजे कधी आपल्याला कुठे जायची वेळ आली
आणि कधी बोलायची वेळ आली तर चला कल्याणी प्रवचन करते. मग भेटलं की विषय काय, अध्यात्म. मी म्हटलं नाही, पार्टी बिर्टीमध्ये अध्यात्माच्या विषयाच्या गप्पा नाही असं म्हणून विषय सोडून द्यायचा. पार्टीला जायचं आणि अध्यात्माच्या गप्पा कसल्या मारायच्या. म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ एकच आहे की अरे तुमचा तो विषय पण नाही, तर इथे तुम्ही जर आमच्याशी वाद घालत बसलात तर. म्हणजे प्रसंग सांगते तुम्हाला. आमच्या एका परिचितांची नुकतीच बायपास झाली होती आणि ते आले होते त्या कार्यक्रमाला. त्या दिवशी रात्री जेवणं होत होती, गप्पा. मग त्यांना ते असंच आहे तसंच आहे त्या अध्यात्मावर पुष्कळ चाललं. तर बराच वेळ 2-3 तास त्यांचं काहीही बोलणं ऐकून घेतलं. शेवटी माझ्या बहिणीचे यजमान म्हणाले, कल्याणी हे काही बोलताय तू ऐकून घेते. म्हटलं अहो त्यांची झाली आहे बायपास, कुठे त्यांना आणखीन तापू बोला काय चाललंय चालू दे, आपल्याला काय करायचं ते काही बोलले तरी काय फरक पडणार आहे. शेवटी माझ्या बहिणीच्या यजमानानंच एवढा संताप आला की तेच म्हणायला लागले की हे असं कसं बोलतोस तू, तसं कसं बोलतोस. शेवटी थोडासा वादविवाद त्यांनी घातला. पण सांगण्याचा हेतू असा आहे की एका वेळी हे 2 विषय माणसाला सांभाळणं खूप अवघड आहे. त्या कुंकुमा नेऊरगावकरनी सुद्धा तिचा अनंताचा प्रवास जे लिहिलं आहे त्यात तिने हेच लिहिलं आहे की सगळ्या ह्या कुटुंबातून मी रोज 2-3 तास वेळ काढून ध्यानाला बसते आणि एवढा अनुभव घेते, पण घरात कोणालाच माझं हे सगळं पटत नाही. म्हणजे त्यांना इथे म्हणायचं आहे की ह्या 2 गोष्टीमध्ये माणसाची नेहमी कुतरओढ आहे की तो या क्षेत्रातही राहत नाही, तो या क्षेत्रातही राहत नाही. कारण आपण या टोकाला परिपूर्ण नाही आणि इथे आपण 100% रमू शकत नाही. त्यामुळे आपल्याला अर्धवट करून टाकलेलं आहे की आपण नाही इथे रस घेऊ शकत नाही इथे. तर ते म्हणतात, जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या. कुणाला कळतं हा तोल, कुणाला साधता येतो. आम्हाला प्रापंचिकाला नाही साधता येत, मग कुणाला साधता येतो, जो तुर्यगा अवस्थेत आहे त्याला साधता येतो. म्हणून त्यांनी सांगितलं एक जाणावी तुर्या. ती तुर्या अवस्था म्हणजे उन्मनीच्या पलीकडची अवस्था. ती कशी आहे, सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षी. कारण ती सगळं काही जाणते. ती अवस्था आहे या जीवाच्या 3 अवस्थात अडकलेली नाही आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. त्याच्या पलीकडची ती तुर्यगा आहे. म्हणून त्या अवस्थेमध्ये माया काय आहे हेही जाणलं जातं आणि त्या अवस्थेमध्ये ब्रह्म काय आहे हेही जाणलं जातं. आणि ते 2 जाणून त्यांची एकमेकांच्या मध्ये सरमिसळ पण होत नाही. ते दोन्ही तिथे वेगळे वेगळे ठेवले जातात. हेच सगळं गीतेचं तत्त्वज्ञान आहे. गीता हेच सांगते, निर्मम हो, निर्लेप हो, निर्मोह हो, समचित्त हो, समाहित चित्त हो, तो स्थितप्रज्ञ हो. शब्द कोणतेही वापरू दे, हीच अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये कोणतीच गोष्ट कोणामध्ये सरमिसळ केली जात नाही. त्याचे कंपार्टमेंट्स एकदम टाईट आहे, तिथे काही फरक पडत नाही. हा विचार आहे, आता हा व्यवहार आहे, आता ह्या व्यवहारात आता हा व्यवहार पूर्ण आहे. म्हणून ते सांगतात ऐक तुर्येचे लक्षण जेथे सर्व जाण पडत, सर्वच नाही कवण जाणे लगा. म्हणाले आता ही तुर्येची लक्षणं ऐका. संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची ये पोटी, तर मनची मिथ्या शेवटी साक्षी कवळू. म्हणाले संकल्प विकल्प ह्या 2 गोष्टी जर मनामध्ये घेतल्या, या दोन्ही मनापासून निर्माण होतात असं जर आपण म्हटलं तर मन जर शेवटी मिथ्या आहे, एकानंतर एक पायरी. पहिल्यांदा असं म्हटलं की संकल्प विकल्पाची सृष्टी मन कर, त्याच्यानंतर झाली मनाची आहे पोटी. आता सृष्टी सगळी कशाची आहे, संकल्प आणि विकल्पाची. झाली कशामुळे, मनामुळे. आता ते मनच जर शेवटी टिकणार नाही आहे, तेच जर मिथ्या आहे, तर ही सृष्टी कशी सत्य राहील. कारण ज्या मिथ्यानी निर्माण केलेली सृष्टी आहे ती मिथ्याच आहे. म्हणजे मिथ्या म्हणजे खोटी आहे असंच आहे. त्यामुळे ते मनची मिथ्या शेवटी साक्षी कवणू. त्याला कोण साक्षी आहे, म्हणजे कशाकरता साक्षी पाहिजे आपल्याला. आत्ता आम्हाला जे स्मरण आहे तो आमच्या इथे आतमध्ये साक्षी आहे म्हणून आहे. आम्हाला नाही तर स्मरणच राहिलं नसतं. म्हणजे इथे दर मंगळवारी आम्ही दासबोधाला येतो, याचं स्मरण कशामुळे आहे, कारण आमच्या मनामध्ये एक साक्षी आहे. त्याला मंगळवार येतो हे कळतं, त्याला मंगळवारी दासबोध असतो हे कळतं, त्याला दासबोधाची वेळ 4:30 आहे हे कळतं, आणि ज्या घरी जायचं आहे त्याचा रस्ता पण लक्षात राहतो. हे सगळं आहे म्हणून आम्ही इथे पोचतो. हे नसतं तर आम्ही काही इथे येऊन पोचलो नसतो. कारण आम्हाला म्हणजे काय,
इथे काय आहे, दासबोध म्हणजे काय, म्हणजे दशक 7वा चालला तरी दासबोध शब्द कशाला म्हणतात, तो कुणी लिहिला, इथपर्यंत अडचण आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की साक्षी कोण आहे, ते आत्मतत्व आहे. ते कसं आहे, ते सत्य आहे, ते सत आहे, त्याच्या अस्तित्वाला बाधा येत नाही. आणि त्यामुळे त्याच्या साक्षीत्वामुळे जे एकदा नोंदलं ते नोंदलेलं आमच्या आमच्या कुवतीप्रमाणे आमच्या स्मरणात. आणि जे स्मरण आहे त्याला साक्षी आहे म्हणून स्मरण आहे. मनाने संकल्प विकल्प केले आणि मन कशाचा साक्षी राहणार. मनात 1000 विकल्प येऊन गेले कोणत्याही गोष्टी करता, आलेले सगळे विकल्प आम्ही स्मरणात ठेवू. आमचं जर मन म्हणजे आमचं स्मरण जर तितकं पक्कं असेल आणि प्रत्येक गोष्ट जी लक्षात ठेवली आहे ती ठेवण्याची ताकद असेल तर, कारण आत्ता साक्षी आत्मा आहे. आपण कल्पना केली किंवा आपण बघितलं की आमचा आत्मा साक्षीच नाही आहे, मन साक्षी आहे, यात काहीच होणार नाही, नुसताच गोंधळ आहे. म्हणजे मनात काही विचार येतात, जसं ज्याला विस्मृती होते त्याचे मन कल्पना करत राहतं, संकल्प विकल्प करतं, पण त्या संकल्प विकल्पाला सुसूत्रता येत नाही. ती काय येत नाही त्याचं हे कारण आहे. कारण त्याचा जो आत्मा साक्षी आहे, ती जी साक्षी स्थिती आहे, ती साक्षी स्थिती स्वतंत्र राहिली नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्यगा सगळं कालवलं, तो वेगळा राहिला नाही. फक्त मनाच्या व्यापारावरती शरीराचा खेळ चालू आहे. म्हणून आपण असं म्हणतो ते व्हेजिटेटिव्ह आहे आयुष्य. एखादं जगामध्ये काही आपल्या पालेभाज्या वस्तू जगाव्यात, तसं ते इकडं त्याला काहीच कळत नाही, त्याला काळाचा आयाम नाही, त्याला क्रोनॉलॉजी नाही, म्हणजे काळाची कालक्रम त्याला कळत नाही. आपण जेवलं कळत नाही, आपण खाल्लं कळत नाही, आपण बोललो कळत नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला कशाच्या जीवावर त्याचं कार्य चालतं, मनाच्या पातळीवर त्याचं कार्य चालतं. आत्म्याच्या साक्षीने नाही चालत, मनाच्या साक्षीने चालतं. म्हणून आत्ता मनात जर कल्पना आली आपण खाऊया, मग तुझं जेवण झालं का माहीत नाही. कारण जेवण झाल्याचं स्मरण ठेवणारं जे साक्षी आहे ते त्याचं कार्यकारीच नाही आहे, ते कार्यकारी नाही. म्हणून मन फक्त कार्यकारी आहे. आत्ता वाटलं म्हणून खाल्लं, पुन्हा वाटलं म्हणून खाल्लं, आता नाहीच खावंसं वाटलं, काय जी कल्पना आली ती त्या कल्पनेवर ते शरीर स्वार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं मन मिथ्या आहे आणि म्हणून येणारी प्रत्येक कल्पना मिथ्या आहे. जर मनाच्या साक्षीत्वाने आम्ही व्यवहार करायला लागलो, नाहीतर आम्हाला कशाला एवढं धर्मशास्त्र शिकवलं असतं. सगळे माणूस बोलतो ना की नाही मी माझ्या मनाला जे पटतं तेच मी करतो, असं माणूस म्हणतो. पण माझ्या मनाला जे पटतं ते मी करतो हे म्हणणाऱ्याला सुद्धा माझ्या मनाला काय पटतं आणि काय पटत नाही याच्याकरता काहीतरी पार्श्वभूमी आहे, काहीतरी संस्कार आहे, काहीतरी वाचलं आहे, काहीतरी पाहिलं आहे, काहीतरी अनुभव घेतला आहे. अनेक प्रकारे आपण जर सकाळी संजय उपाध्यायांचं ऐकत असाल, मन करारे प्रसन्न, आजच्या सकाळचा विषय त्यांचा तोच होता. आळंदीच्या याच्या संदर्भामध्ये ते बोलत होते. तर ते म्हणाले काय येतील त्या कल्पना, नास्तिकवाद उगीच येतो का. आस्तिकवाद्यांना नावं ठेवताना नास्तिकवादी नावं का ठेवतो, कारण त्याच्यात तुटपुंजा काहीतरी असलेल्या संकल्पना डोक्यामध्ये घेऊन तो मला तुमचा अस्तिकवाद मान्य नाही असं म्हणतो. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं आहे की मनची मिथ्या शेवटी साक्षी कवळू. कोण साक्षी झाला, मन मिथ्या आहे. मनाचं मिथ्यात्व कळल्यानंतर मन टिकू शकत नाही. जे टिकणारं आहे ते साक्षी आहे, म्हणूनच संस्कार आहे. म्हणून संस्कार आहे, नाही तर संस्कार नाही. कारण कशाचा संस्कार, कुणावर संस्कार होणारच नाही, कारण तो टिकणारच नाही आहे. तर तो संस्कार कसा आहे, संस्कार म्हणजे इम्प्रेशन आहे, तो ठसा आहे. तो ठसा उमटायला पाहिजे. तो ठसा ज्याच्यावर उमटायचा आहे त्याला उमटण्याकरता कुणीतरी साक्षी पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला आधी ब्रह्माचे सगळे प्रकार सांगितले की ते साक्षी ब्रह्म आहे. तिथे सांगितलं नाही म्हणाले की साक्षी मन आहे म्हणून, तिथे सत्य असत्यासी मन केले ग्वाही. तुकाराम महाराज वेगळ्या पद्धतीने पुढे आहेच, तोच संदर्भ आहे मनाच्या कल्पने संबंधाने. की कल्पना आहेत, कल्पना 2 प्रकारच्या आहेत, योग्य आणि अयोग्य. त्याला साक्षी कोण आहे, त्या साक्षी म्हणजे त्या करणारं ते मन आहे. ते पुढे बघू आपण. तर म्हणून साक्षात्व, चैतन्यत्व, सत्ता हे गुण ब्रह्माची या माथा
आरोपिले जाण वृथा माया गुणे. आता ते म्हणतात त्या ब्रह्माच्या ठिकाणी मूळ मुद्द्यावर आले. मूळ मुद्दा कोणता? ब्रह्म विमल आहे आणि जे विमल ब्रह्म आहे तेच सत्य आहे. मग ते विमल आहे तर त्याला साक्षी का म्हटलं? त्याला चैतन्य का म्हटलं? त्याला सत्ता म्हणजे सच्चित आनंद का म्हटलं? म्हणाले हे गुण ब्रह्माच्या माथी जे लादले ते कशामुळे लादले? कारण माया गुणे. कारण आम्ही मायेत आहोत म्हणून. अप्रतिम, प्रत्येकाचं स्पष्टीकरण अप्रतिम आहे. माऊलींचं बघायला लागलं की असं वाटतं त्यांच्यासारखं कोणी स्पष्ट करत नाही. समर्थ बघायला लागले की असं वाटतं समर्थांसारखं सोपं कोणी सांगत. किती सोपेपणाने सांगितलंय. कशाला देवाला गुण लावले? कारण गुण लावणारा आपण, गुण लावणारी वाणी, गुण लावणारा विचार सगळं मायेतलं आहे. मग माया आहे म्हणून गुण लागले. आणि मायामुळे का गुण लागले? कारण माया त्रिगुणच आहे, सत्व रज आणि तम. म्हणजे ती गुणाशिवाय दुसरं बोलूच शकत नाही. त्यामुळे ते गुण लागणं देवाला स्वाभाविक आहे. देवाला म्हणजे ब्रह्माला. घटामठाचे गुणे त्रिविधा आकाश बोलणे, मायेचे नि खरेपणे गुण ब्रह्मी. म्हणाले जसं घट आणि मठ, म्हणजे आम्ही घटात आता इथेच बसलो, इथे एक पाणी प्यायचं भांडं घेतलं तर त्या भांड्यात आकाश आहे, ते घटातलं आकाश आहे, हे मठाकाश आहे. आणि याच्याही पेक्षा ही सबंध बिल्डिंग विचारामध्ये घेतली तर त्यात सुद्धा त्या मठाकाशामध्ये ते विस्तृत मठाकाश आहे, हे लहान मठाकाश आहे. म्हणजे शेवटी एका भांड्यात, त्याच्यानंतर एका खोलीत, त्या खोलीनंतर त्या सबंध घरात, त्या घरानंतर त्या सबंध इमारतीत जे काही आकाश कोंदून राहिलेलं आहे ते आकाश एकापेक्षा एक अधिक व्यापक आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की एकापेक्षा एक वेगवेगळ्या गुणांनी त्या आकाशाचं मोठेपण आमच्या जे लक्षात येतं ते कशामुळे? आकाशाला तरी गुण का लागले? मायेचे नि खरे पडे गुण ब्रह्मी. माया खरी आहे आत्ता. आत्ता आम्हाला माया खरी का आहे? कारण आम्हाला सगळ्यांच्या कपड्यांची विविधता दिसते, सगळ्यांच्या दिसण्याची विविधता दिसते, सगळ्यांच्या गुणांची विविधता दिसते. कारण का? आम्ही मायेत वावरतोय म्हणून. जो मायेत वावरत नाही त्याला सगळेच्या सगळे फक्त ब्रह्मरूप दिसते. त्याच्या ठिकाणी वाईट काही त्याला दिसणारच नाही, वेगळं काही त्याला दिसणारच नाही. त्याला कपडे कोणते होते, त्यांनी काय केलं, त्यांनी काय खाल्लं, याच्याकडे त्याचं लक्ष राहणार नाही. किंवा जो त्या भावावस्थेत आहे तेव्हा ही काय त्याची टेम्पररी फेज आहे की ज्याला ती भावावस्था प्राप्त झाली त्याला त्यावेळी ते जाणवलं. पण जो संत आहे तो काही याच्या टेम्पररी फेजमध्ये नसतो. तो संत कशात असतो? तो संत त्या तुर्यगा स्थितीत असतो. त्याची कायम वावरण्याची स्थितीच अशी आहे की त्याला ही मायाही कळते. म्हणजे त्याला येणाऱ्या मुलीने पंजाबी ड्रेस घातला आहे का साडी घातली आहे, त्यांना जर असं वाटलं की नाही नाही तुम्ही साडी नेसून या अमुक एका कार्यक्रमाला, तर ते सांगतील आपण असं म्हणू की ही एवढी मोठी माणसं, यांना करायचं काय, लोकांनी काय कपडे घातले. नाही, मायेच्या जगात कसं वावरावं याचेही नियम सांगायला ते समर्थ आहेत आणि ब्रह्माच्या जगामध्ये पण ते तेवढेच समर्थ आहेत. कारण असं आहे त्यांचा तो अधिकार आहे. ते कोणत्याही क्षणी दोन्ही ठिकाणी पारंगत आहेत. ब्रह्मालाही प्राप्त करू नयेत आणि मायेलाही ओलांडू नये. त्यामुळे या मायेतलं काय स्वीकारावं, माया पूर्ण पाहतात असं काही नाही त्यांना. म्हणजे एकदा असंच झालं की काहीतरी पदार्थ बनवला आणि तो आता आमचे गुरु ते तिखट खायचं नाही, अमुक नाही तमुक नाही, मग ते तिखट जास्त नको, आंबट जास्त नको, मग त्याच्यात तेलकट जास्त नको. मग आता काही केलेल्या पदार्थाला चव कशी यावी, तर त्यांनी तो काय जो पदार्थ करायचा उपमाच केला होता. ते खायला ते म्हणाले हे काय म्हशीला द्यायचं आंबोट दिलंय की काय. म्हणाले याचा अर्थ तिखट खायचं नाही, मीठ कमी खायचं, तूप खायचं नाही, तेल खायचं नाही. याचा अर्थ पदार्थाला चव असू नये असं नाही. पदार्थाला चव असावी, पदार्थाची चव कळते. जो पदार्थ जसा आहे तसाच असावा. म्हणून देवाला सुद्धा वाढताना आपल्याला जे सगळं चांगल्यात चांगलं आहे ते तसं चांगल्यात चांगलं करून वाढावं असं का वाटतं? कारण तो सगळंच जाणणार आहे. त्यामुळे तो या मायेनी जी काय आम्ही त्याची उपासना करतोय ती उपासना टाकल्यासारखी केली आहे का मनापासून केली आहे हे तो जाणतो.
नाही तर आपण कसं नैवेद्यापुरताचा स्वयंपाक म्हणजे बघायला नको, एका कुकरमध्येच होऊन जातो, करावंच लागत नाही काही. त्याच्यातच डाळ आहे, त्याच्यातच तुरीची डाळ आहे, त्याच्यातच भात आहे, त्याच्यातच बटाटे, तो शिजला की झाला, एकाची भाजी, एकाचं वरण, एकाचा भात तयार आहे. त्या हरभऱ्याच्या डाळीचं पुरण आहे, झालं देवाला पुरणाचा नैवेद्य. माणूस काही, आमच्याकडे कीर्तनकारांच्या कथा आहेत. कीर्तनकार ज्या गोष्टी सांगतात ना, तसं असं म्हटलं जातं की तो घरातला पुरुष देवाची पूजा करतोय आणि तो पूजा करताना नैवेद्याचं ताट वाढतोय. तर त्यांनी त्यांच्या पत्नीला विचारलं की अहो, आज नैवेद्याचं ताट कोण घेणार आहे? तर त्यांनी म्हटलं आज तुम्हालाच घ्यावं लागेल, घरात कोणी नाही. मग जरा व्यवस्थित वाढा. मला नैवेद्याच्या ताटाकरता नाही, माझ्याकरता व्यवस्थित वाढ. असे कीर्तनकारी पुष्कळ किस्से असतात. तसं त्यांनी सांगितलं की हा माया गुण आहे. जोपर्यंत आम्ही मायेत आहोत तोपर्यंत ब्रह्मांडाला आम्ही किती गुण चिकटवू काही सांगता येत नाही म्हणाले. म्हणून या घटामठाचे जे गुण आहेत हे सगळे गुण माया खरी वाटते तोपर्यंत हे सगळं आहे. जव मायेसी खरेपण तवची साक्षत्व ब्रह्मासी, माये अविद्येसी अविद्येचे निरासी द्वैत कैसे. आता मूळ विषयावर आले. आणि माया आणि अविद्या, माया आणि अज्ञान, आमचं मूलभूत अज्ञान की आम्ही कसे वेगळे आहोत. कारण जोपर्यंत मी परमेश्वरापासून वेगळा आहे ही भावना अंतःकरणामध्ये पक्की आहे, रुजलेली आहे, तोपर्यंत द्वैतच आहे. तोपर्यंत भगवंत देव आहे आणि भक्त जो आहे तो स्वामी सेवक भावानीच भक्ती करतो की तू माझा स्वामी आहेस, मी तुझा सेवक आहे. आणि ही भक्ती का? कारण द्वैत आहे म्हणून. द्वैत का? कारण अजून अंतःकरणामध्ये ईश्वरापासून मी वेगळा आहे या भावनेचा निराश झाला नाही म्हणून. कारण हा जीव आहे, हा जीव अल्प आहे, अल्पज्ञ आहे, अणुपरिमाण आहे. या जीवाला ते सामर्थ्य नाही जे परमेश्वराला आहे. ते जोपर्यंत आमच्याकडे दृढ आहे ही आमची मूलभूत अविद्या आहे. जोपर्यंत ह्या मूलभूत अविद्येत आहोत तोपर्यंत आमचा जो भाव आहे तो द्वैताचा आहे, तोवर द्वैत निराश होणार नाही. म्हणून ही सर्व साक्षी मन हेची झाली या उन्मन, मग तुर्यारूप ज्ञान ते मावळून गेले. पण हे जे सर्वसाक्षी मन आहे, सर्वसाक्षी मन हे जे मन संकल्प विकल्प करत सगळं जे नाचवत राहतं आणि मायेच्या प्रांतात आम्हाला व्यवहार करायला लावतं, ते जे मन आहे ते जर तुर्यगा स्थितीमध्ये गेलं तर त्याला ज्ञानाची प्राप्ती आहे, त्याला ज्ञान प्राप्त होतं. काय होतं म्हणाले? ते मावळून गेले. कारण त्या स्थितीमध्ये आता ज्ञान ही स्थिती प्राप्त झाली आहे, मन ही स्थिती राहिलेली, उन्मनी मनाच्या पलीकडे. त्यामुळे मन मावळलं आणि ज्ञानाची प्राप्ती झाली. जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले, द्वैता अद्वैताचे तुटले अनुसंधान. ज्याला द्वैत भासतं ते मन जे आहे ते जेव्हा उन्मन होतं तेव्हा द्वैत आणि अद्वैत हा भेद शिल्लक राहत नाही. एवम द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत, वृत्ती झाली या निवृत्त द्वैतकेचे. पुन्हा मुळावर आले. म्हणजे आत्तापर्यंत काय सांगत आले? त्या मनाचे गुण सांगत आले. मनाची मर्यादा कुठपर्यंत? जीवाच्या 3 अवस्थांपर्यंत. ती अवस्था ओलांडून तुर्यगेमध्ये गेलं की मन त्या उन्मनीमध्ये मन राहत नाही, मनाचं रूप ज्ञानरूप होतं. ती तुर्यगा अवस्था आली की ब्रह्माची जाणीव होते. ब्रह्माची जाणीव झाली की पुन्हा जग मायारूपाने दिसतं. मग दिसणारं मायारूपाने जग आणि अंतरंगातली ब्रह्माची जाणीव या द्वैत राहतं का राहत नाही हा प्रश्न आहे. तर त्यांनी सांगितलं हे द्वैत कुठपर्यंत राहतं? जिथपर्यंत वृत्ती मावळत नाही तिथपर्यंत. म्हणजे जिथपर्यंत कल्पना आहे, वृत्ती आहे, तिथपर्यंत द्वैत आहे. म्हणजे साधनेत सुद्धा म्हणूनच द्वैत आहे. मध्वाचार्यांनी सुद्धा द्वैत साधना का सांगितली? कारण अद्वैत वृत्ती निर्माण होणं अवघड आहे, म्हणून द्वैत. म्हणून ते म्हणाले वृत्ती झाली या निवृत्त, वृत्ती शिल्लक नाही राहिली तर द्वैत कायचे? मग द्वैत शिल्लक राहणार नाही. वृत्तीरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान. आता हा अनुभवण्याचा विषय आहे. वृत्तीच्या रहित ज्ञानाची स्थिती आहे, म्हणजे केवल ज्ञान आहे. ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडचं ज्ञान, निखळ ज्ञान आहे. ते ज्ञान जेव्हा होईल, ते ज्ञान कशाचं आहे?
विमल ब्रह्माचं ज्ञान आहे. तर विमल ब्रह्म का? कारण त्याला कोणतीच उपाधी लागत नाही म्हणून. म्हणजे त्या ज्ञानाला उपाधी नाही आहे. कारण उपाधी कशाची लागते? वृत्तीची. उपाधी कशाची लागते? कल्पनेची. हे दोन्ही तिथे शिल्लक राहत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. म्हणाले जिथे मायेचं अनुसंधान पूर्ण सुटतं, तिथे मायेचं अनुसंधान जेव्हा शिल्लक राहत नाही तेव्हा काय राहतं? तेव्हा अद्वैत राहतं. आणि जोपर्यंत मायेचं एवढंसं तरी अनुसंधान आहे तोपर्यंत द्वैत आहे. माया ब्रह्म ऐसा हेत मने कल्पिला संकेत ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञानी. आता माया आणि ब्रह्म हे दोन शब्द घेऊन वक्ता बोलतोय, त्याला सगळ्या बाजूनी निशंक करायचं आहे. म्हणून ते त्याला म्हणतात की मने कल्पिला संकेत. हा संकेत कुणी निर्माण केला? की एक ब्रह्म आहे, एक माया आहे. माझ्या मनात ब्रह्माचा पण क्षेत्रामध्ये काही करावं असं येतं आणि माझ्या मनामध्ये मायेच्या क्षेत्रात पण मी तसाच राहतो, म्हणजे मला ती खरी वाटते. मग काय करावं? या दोघांमध्ये मी काय करावं? ते म्हणाले या तुझ्या कल्पना आहेत. माया काय आणि ब्रह्म काय? म्हणाले ह्या कल्पना आहेत. कल्पिला संकेत ब्रह्म कल्पने रहित. तुझ्या कल्पनेत ब्रह्म येणारच नाही आहे म्हणाले. तुला अनुभवायचं आहे. तू कल्पना करायला लागलास ब्रह्माची, म्हणजे ब्रह्म तसं असेल का? तसं नाही आहे म्हणाले. म्हणून जाणती ज्ञानी हे ज्ञान्यांना माहिती आहे. जे मनबुद्धी अगोचर, जे मन आणि बुद्धीच्या पलीकडे असलेलं ब्रह्माचं स्वरूप आहे ते कल्पनेहूनही पर, ते कल्पनेच्या पलीकडे. म्हणून तू त्या ब्रह्माची कल्पना करू शकत नाही. तशी खरं म्हणजे मायेची पण करू शकत नाही. ब्रह्म जसं अनिर्वचनीय आहे तशी परमेश्वराची माया पण अनिर्वचनीयच आहे. काही फरक नाही आहे ब्रह्म आणि मायेमध्ये. फरक एवढाच आहे की ब्रह्म सर्वतंत्र स्वतंत्र आहे आणि माया ही ब्रह्मतंत्र आहे. माया ही ब्रह्मावरती अवलंबून आहे. ब्रह्माच्या ठिकाणी निर्माण झालेलं त्याचं एक जगाकरता शक्तिरूप आहे. ती स्वतंत्र नाही आहे, ती ब्रह्मामुळे कार्यकारी आहे. आणि ब्रह्म कुणामुळे कार्यकारी नाही आहे, ते स्वयंभू आहे, ते स्वसंवेद्य आहे. ते त्याचं त्याला कळतं आहे काय करायचं आहे. ते मायेला कळतं आहे का आपण काय करावं? नाही. ब्रह्माने दिलेली जी शक्ती आहे त्या शक्तीने ती खेळ करते. आणि त्यामुळे दोघेही जरी अनिर्वचनीय असले तरी माया आणि ब्रह्म याच्यात अंतर आहे. म्हणून जे मनबुद्धीसी अगोचर ते कल्पनेहुनी पर, ते अनुभविता साचार द्वैत कैचे. द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नासे, म्हणजे नाश होतो. द्वैतानी पाहिलं तर ब्रह्म दिसेल, नाही दिसणार म्हणाले. खूण लक्षात ठेवा. समर्थांचे असे छोटे छोटे ओव्या फार सुंदर असतात की तो विषय कसा आपण म्हणतो ना की एकदम एखाद्या सूत्रात लक्षात ठेवण्यासारखा, तसं सूत्र येते की द्वैत पाहता ब्रह्म नसे. जेव्हा द्वैत दिसतं तेव्हा नक्की ब्रह्म नाही. ब्रह्म पाहता द्वैत नासे, द्वैताचा नाश होतो. जो ब्रह्माला जर आम्ही पाहू शकलो तर द्वैताद्वैत भासे कल्पनेसी. आणि कल्पना म्हणजे मन, तिला द्वैतही कळतं आणि तिला अद्वैतही कळतं, तिला संकल्पही कळतो आणि तिला विकल्पही कळतो, अशी आहे ती. म्हणून कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्म यावरी, संशय धरी आणि वारी तेही कल्पना. आता कल्पनेचं कौतुक आणि कल्पनेचे दोष दोन्ही सांगणार. मला कशी आहे कल्पना? कल्पनेनीच मायेचं निवारण होतं, कल्पनेनीच ब्रह्माला जाणता येतं. ती संशय धारण करते आणि भ्रमाचा निराश करते. भ्रम आपल्याकडे विषय जाणून घेण्याची पद्धत आहे की आपल्याला जे जाणायचं आहे ते जाणण्याकरता पहिल्यांदा ते तसं नाही अशी कल्पना करून, त्याचा विचार करून, ते तसं नाही हे कसं चूक आहे हे सिद्ध करून ते आपण जे आहे असं म्हणतो ते सिद्ध करणे, ही त्याची पद्धत आहे. म्हणजे ब्रह्म कसं आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. नाही, ब्रह्म त्याच्याही पलीकडे आहे असं जर म्हणायचं आहे तर पहिल्यांदा म्हणायचं ब्रह्म सगुण आहे. मग ब्रह्म कसं सगुण नाही हे सिद्ध करायचं. मग ब्रह्म निर्गुण आहे, मग निर्गुण तरी ते कुठे राहतं? त्या सगुणाच्या पार्श्वभूमीवर निर्गुण आहे. मग ब्रह्म कसं आहे? तर सगुण आणि निर्गुणाच्या पलीकडे आहे. ही सिद्धी करायची. म्हणजे ही सिद्धता करत म्हणजे कल्पनेनी कल्पनेला छेद देणे. तर्क जो आहे तो तर्क असाच आहे, एक कल्पना दुसऱ्या कल्पनेला छेद देते, एका कल्पनेने दुसरी कल्पना खोडून काढली जाते. म्हणून ब्रह्मसूत्रकारांनी तर्क अप्रतिष्ठित आहे असं म्हणते. कारण ह्या कल्पनेचेच खेळ येथे.
ह्या कल्पनेचे खेळ कशा करता? तुम्हाला आम्हाला वाचायला पुस्तकं हवी आहेत म्हणून, नाही तर ज्याला साधना करायची आहे त्याला या कशाचीच गरज नाही आहे. म्हणून ते म्हणाले कल्पना ब्रह्म यावरी संशय धरी आणि वारी तेही कल्पना, निवारण करते तीही कल्पना. कल्पना करी बंधन कल्पना दे समाधान. आता तिचं गुणवर्णन चाललंय की कल्पनाच आम्हाला बंधनात टाकते. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योहो. मनच माणसाला बंधनात टाकणार आहे आणि मोक्ष देणार आहे. कारण का? तेच कल्पना करते. कल्पनाच बंधनात टाकते आणि कल्पनाच त्या बंधनातून सोडवते. म्हणून कल्पना बंधनात पाडते, कल्पना समाधान देते. ब्रह्मी लावी अनुसंधान तेही कल्पना. ब्रह्माच्या ठिकाणी अनुसंधान लावून देणं याचा अर्थ ब्रह्माच्या ठिकाणी वृत्ती स्थिर होणं. आता कल्पना वृत्ती झाली, आता ती वृत्ती स्थिर होणं हे सुद्धा मनाचंच काम आहे, हे सुद्धा कल्पनेचंच काम आहे. म्हणून कल्पना द्वैताची माता, कल्पना ज्ञेप्ती तत्वता. कल्पना कशी आहे? द्वैताची माता. तिच्यामुळेच द्वैत निर्माण होतं, कल्पनेमुळेच ज्ञान होतं. तत्वतः परमात्म्याकडे पोचण्याचं तो मार्ग आहे ज्ञानाचा. बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे. कल्पना अंतरी सबळ नसते, नसते दावी ब्रह्मगोळ. क्षण एका ते निर्मळ स्वरूप कल्पी. कल्पना ज्याच्या अंतरामध्ये सबळ आहे, नसते दावी ब्रह्मगोळ. क्षणा एका ते निर्मळ स्वरूप कल्पी. म्हणाले दोन्ही प्रकार करते. ह्या ब्रह्मांडाचा गोल आहे किंवा घोळ आहे. गोल त्याला मी गोल शब्दाने वापरले, ब्रह्मगोळ, ब्रह्मांड गोल, की ह्याच्या संदर्भामध्ये माया आणि तिचे सगळे काय नर्तन, त्या मायेचे सगळे आविष्कार, चमत्कार, हे सगळं कोण दाखवतं? कल्पनाच दाखवतं. आणि यापासून दूर करून स्वरूपापर्यंत कोण नेऊन पोचवते? कल्पनाच नेऊन पोचवते. म्हणजे पुन्हा कल्पना, तर्क, आपल्या ठिकाणी संशय आणि श्रद्धा, हे सगळे शब्द त्या वृत्ती प्रांतामध्येच येतात. त्या सगळ्या वृत्तीच आहेत. क्षणा एक धोका वाहे, क्षणा एका स्थिर राहे. एका क्षणामध्ये ती चंचल बनवते, एका क्षणामध्ये ती स्थिर बनवते. क्षणा एका पाहे विस्मित होऊ नये. हे प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे आविष्कार घडतात. कुणाला ती नाचवत राहते, कुणाला ती स्थिर करते. कोणी थक्क होऊन पाहतो की बाबा हे काय चाललाय हा गोंधळ, आपल्याला तर काही उलगडत नाही. आपण रोज बातम्या ऐकले की आपल्याला कळत यातलं काय खरं काय खोटं आपल्याला तर काही कळत नाही. हे आपलं डोकं चक्रावून जातं. तर ते म्हणाले तसं आहे. क्षणा एका ते उमजे, क्षणा एका ते निर्बुजे. एखाद्याला समजतं, एखाद्याला गोळात टाकतं. नाना विकार करीजे ते कल्पना जाणावी. जी वेगवेगळे विकार आमच्यामध्ये निर्माण करते ती कल्पना आहे हे समजावं. कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदान. जन्माला ही कल्पनाच घालते, जन्मात भक्तीचं फळ ही कल्पनाच देते. तशीच कल्पना मोक्षही देते. सर्व प्रकारे कार्यकारी कल्पनाच आहे. असो ऐसी हे कल्पना साधने दे समाधाना, एरवी हे पतना मूळच की. आता आणखीन जास्त ज्याला आपण काय म्हणू, दृढ पायावर येऊन उभे राहिले. त्यांनी काय सांगितलं की आता सोप्पं तुम्हाला बायफर्केशन करून देतो. त्याच्यामधला फरक सोप्पा सांगतो. कसा? की जी कल्पना साधनेकडे लागली ती कल्याणकारी आहे आणि जी कल्पना व्यवहारातल्या कुठल्या ना कुठल्या तरी विपरीत अशा भ्रांती संशयाकडे लागली ती कल्पना त्रासदायक आहे. म्हणून ते म्हणाले असो ऐसी हे कल्पना साधने दे समाधान. ही अशी कल्पना आहे, हिचे इतके गुण आहेत, पण साधनेकरता जर ती वापरली तर समाधान देते. एरवी हे पतना मूळच की. आणि एरवी मात्र त्या कल्पनेच्या घोळात पडलो तर आपल्याला कुठलाही निर्णय घेता यायचा नाही, कुठल्याही निष्कर्षाप्रत आपण पोचायचो नाही. आणि अशा गोंधळामध्ये आपलं जे वागणं आहे ते सगळ्याचं नुकसान करून देईल. कारण आता हे पैसे गुंतवू का न गुंतवू म्हणेपर्यंत त्याचा काय दर मिळायचा असेल, त्याचे काय लाभ असतील ते केव्हाच आम्हाला सोडून जातील. आम्ही फक्त मनसुबे में मारवाड बस एवढंच करत बसू किंवा असे असं आम्ही कसे जाऊ, कसे करू, काय करू. ही कल्पना काही करू शकत नाही. म्हणून ते म्हणाले की म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवळ ये केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. त्या कल्पनेला आता चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टींपासून दूर करा. म्हणजे काय होईल म्हणाले, ही कल्पना निर्मूळ म्हणजे ती निश्शेष होईल. ती निश्शेष झाली, ती उच्छेदली गेली की ब्रह्मच आहे, ते दुसरं काही नाही. श्रवण आणि मनन
निजध्यासे समाधान मिथ्या कल्पनेचे भान उडवली जाय. उपनिषदांचा सिद्धांत सांगितला. आत्मा वारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या. बृहदारण्यक उपनिषदांनी म्हटलं आहे की अरे आत्म्याचं दर्शन घे. काय साधन आहे त्याच्याकरता? श्रवण हे सर्वात पहिले. त्यानंतर मनन, जे ऐकलं आहे त्याच्यावर कुठेतरी चिंतन, कुठेतरी विचार, नेमकं हे आपल्याला काय घेण्यासारखं आहे, यातनं आपण काय जाणू शकतो, हे त्याचं मनन आहे. आणि तिसरा, जे आपल्याला पटलं आहे त्याचा निधिध्यास घेणे, म्हणजे त्याचा ध्यास लागला पाहिजे. की जशी एखादी गोष्ट करायची की आपण झपाटलेले असतो, तसं त्याच्यामागे झपाटल्यासारखं मागे लागलं, असं उपनिषदांनी आपल्याला सांगितलं आहे. की आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या, हा एकच मार्ग आहे आत्म्याला पाहण्याचा, असं उपनिषदांनी सांगितलं आहे. मग ते म्हणतात की शुद्ध ब्रह्माचा निश्चयो करी कल्पनेचा जयो. आता पुन्हा कल्पनेचे काय म्हणायचं? उदो उदो केला की शुद्ध ब्रह्माचा निश्चय कोण करते? कल्पनाच करते. तिने केली म्हणूनच तिचा जय झाला, म्हणजे कल्पनेचा जय झाला म्हणून आमच्याकडे ब्रह्माचा निश्चय झाला, असं त्यांनी म्हटलं. की आमची कल्पना कोणती? की बस ब्रह्मप्राप्ती, हे एवढंच आता आमचं उद्दिष्ट आहे, असं त्यांनी म्हटलं. आणि ते सुदृढ राहिलं म्हणजे शेवटी जय तरी कुणाचा? त्या वृत्तीचा, त्या कल्पनेचा. म्हणून कल्पनेचा पुन्हा महिमा गायला. म्हणाले निश्चितार्थे संशयो तुटो न गेला, संशय निघून गेला आणि ती कल्पना ब्रह्मस्थानाशी सुदृढ झाली. मिथ्या कल्पनेचे कोडे कैचे राहे साचा पुढे. म्हणाले कल्पना मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे, त्याच्यापुढे कल्पना कशी राहील? त्यामुळे ती कितीही चांगली असली, तिचा जय जरी झाला तरी शेवटी ती राहणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे काही झालं तरी जैसे सूर्याचे नि उजेडे नासे तम. सूर्य उगवला की जसा अंधार नष्ट होतो, तसं ब्रह्माचं दर्शन घडण्याची वेळ आली की म्हणाले कल्पना निश्चित संपते किंवा नाश पावते. तैसे ज्ञानाचे नि प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे, मग हे तुटे अपैसे द्वैतानुसंधान. आता त्याला उत्तर दिलं. त्याचा जो पहिला प्रश्न आहे त्या प्रश्नाला उत्तर दिलं की बघ, तुला वाटतं ना द्वैताचं अनुसंधान कसं सुटावं? ज्या क्षणी कल्पना सुटली त्या क्षणी. आणि म्हणून भगवद्गीताकारांनी सुद्धा शब्द काय वापरला? भगवत कैंकर्य होऊन राहावं. त्याच्या हातातलं बावलं आहे, त्याला जसं नाचवायचं असेल तर मला कल्पना करायची काय आवश्यकता आहे? मी अनेक वेळा बोलले, मला भगवद्गीतेच्या सार किंवा काय केलं तर त्या भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान आपल्याला जवळ करता येईल. मला दोनच शब्द त्यातले वाटते, शुभाशुभ परित्यागी आणि सर्वारंभ परित्यागी. भगवद्गीतेचे हे दोन शब्द जर आम्हाला समजले, आम्हाला भगवद्गीतेचं सगळं तत्त्वज्ञान समजलं, अशी माझी वैयक्तिक धारणा आहे. सर्वारंभ परित्यागी, सर्व आरंभाचा जो परित्याग करतो, म्हणजे हे कार्य मला करायचं आहे याकरता कोणती उर्मीच अंतःकरणात येते, ईश्वरच देतो योजून, हे आता करायचं, ठीक आहे. आता हे नाही होणार, ठीक आहे. करायचं आहे तरीही स्वीकार तसाच आहे, आणि सोडायचं असेल तरी त्याग करताना वृत्ती तीच आहे. म्हणून सर्वारंभ, कशाच्याही आरंभाकरता हा उत्सुक नाही, आणि आरंभाची उत्सुकता नाही, हे पहिलं निर्वृत्ती होण्याचं लक्षण आहे. कल्पना तिथे नष्ट होते, म्हणून सर्वारंभ परित्यागी. आणि दुसरा शुभाशुभ परित्यागी, की आपल्याला अमुक एक काम करायचं आहे, तर हे काम चांगलं आहे मग करू बा, हे असं वाईट काम आहे आपण करणार नाही, नाही म्हणाले. आपला जो काही आत्ताचा कर्तव्याच्या बाबतीतला जो काही भाग आहे त्यामध्ये जर कटू बोलावं लागणार असेल तर कडू बोलू, चांगलं बोलावं लागणार असेल तर चांगलं बोलू. आपल्याला हे सोडून द्यायला लागणार आहे, सगळं सोडून देऊ, कारण सोडलंच पाहिजे. जर हेच न्याय्य आहे तर हे माझं आहे, माझ्याचकडे राहिलं पाहिजे, हा अट्टहास नाही करता येणार, सोडावं लागेल. म्हणाले जर का ते आपल्याला स्वीकार्य आहे, स्वीकारू, म्हणजे शुभ अशुभाचा त्याग करणे, आपल्या सुखदुःखाचा त्याग करणे, आपल्याला वाटणाऱ्या चांगल्या वाईटाचा त्याग करणे, आपल्याला वाटणाऱ्या लोभ मोहाचा त्याग करणे, की जे व्यवहार्य आहे, जे योग्य आहे, जे न्याय आहे आणि जे खरंच आपलं आहे,
तेवढंच आपल्याला मिळू दे. बाकी हे असं झालं तर बरं होईल, ते तसं झालं तर बरं होईल, हे आपल्याला मिळालं तर बरं होईल. मी तुम्हाला आमच्याच घरातली गोष्ट सांगते. आमचे पालघरची दांडेकर मंडळी खूप सगळे मोठं घर. आमच्या घरामध्ये जी मोठ्या सुनेची जी नथ आहे ती नथ ठेवायला, आता ते त्या काळचे लोक होते, त्यावेळी असतील 100 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, त्यावेळी त्या घराण्यातले ते जे पणजोबा, मागची 5वी पिढी जेव्हा युरोपमध्ये गेली तेव्हा त्यांनी तिथून एक त्या काळातली 7 लाखाची डबी आणली, नथ ठेवायची त्या काळातली. त्याची आज हो नथ ठेवायची डबी. तर ती आता काय माहिती हो ना. पण म्हणजे किती चांगली केली तरी नथीची किंमत एवढी व्हायचीच नाही. पण आजपर्यंत त्या घराण्यामध्ये त्या डबी करता सगळ्या सुनांची ब्लड प्रेशर्स वाढतात. कुणाकडे जाणार, कारण ती कुणातरी एकालाच मिळणार आहे. ते कुणाच्या घराण्यात जाणार, कुणाकडे जाणार, काही विचारू नका. आणि त्यामुळे हे जे आहे ना की शुभाशुभ परित्यागी, शुभाशुभ काय आहे, हे शुभ की आपल्याकडे यावी हे शुभ, दुसऱ्याकडे न जावी हे आपल्या दृष्टीने अशुभ, म्हणजे सुखाचं दुःखाचं. मी सांगितलं हा विचारच त्याच्याकडे आहे काय आणि नाही, सगळं ठीक आहे. जे असे जे जसं आहे तसं. त्या सर रामशास्त्री प्रभूण्यांच्या ठिकाणी त्यांची जी स्वतःची भूमिका आहे ती भूमिका आपल्या लक्षात येते की ज्यावेळी त्यांना वाटलं की हा न्याय होत नाही आहे त्यावेळी आता आपल्याला निघून जायचं, तर एवढं मोठं वैभव सोडून ते नुसतेच निघून गेले. म्हणजे आजही आपल्याकडे ह्या सगळ्या त्यागी लोकांच्याबद्दल बोललं जातं की पंचा किंवा उपरणं झटकलं आणि निघाले, मागे काय आहे ते वळून बघितलं सुद्धा नाही. इतकी निस्पृहता ही जी आहे ती त्यांनी इथे वर्णन केली आहे की ज्याला कोणतीच कल्पनाच शिल्लक राहत. वैराग्याचं ते सगळ्यात मोठं गमक आहे. आणि म्हणून सर्वारंभ परित्यागी आणि शुभाशुभ परित्यागी अशा त्या 2 गोष्टी आहेत. म्हणाले शुद्ध कल्पनेचे बळ झाली या नासे सबळ, हेची वचन प्रांजळ सावध ऐका. शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पी जे निर्गुण, स्वस्वरूपी विस्मरण पडोची नेण. आता शुद्ध कल्पना कशी त्याचं वर्णन सांगतायत. कसं म्हणाले, शुद्ध, दोन्ही ओव्यांचं घेऊ आपण. शुद्ध, आता त्याच्या आधीची एक ओवी आहे चुकून. कल्पनेने कल्पना उडे, आपण आत्ता म्हटलं तसं तर्काने तर्क खोडणे हा व्यवहारही आहे, वकिली बाणाही आहे. व्यवहारामध्ये सुद्धा युक्तिवाद तसाच आहे. तर्क आणि युक्तिवाद या शब्दात तसा काही फरक नाही. आणि म्हणून ते म्हणतात की हेची वचन प्रांजळ सावध ऐका. कसं का शरे शर आतुडे आकाश मार्गी. ही कल्पनेनी कल्पना कशी तुटते, जसा बाणाने बाण छेदला जातो आणि त्याचा तुकडा पडतो, तसं ते म्हणाले शुद्ध कल्पनेचे बळ झाली या नासे केवळ, हेची वचन प्रांजळ सावध ऐका. आता या शुद्ध कल्पनेचं बळ काय, झाली या नासे केवळ. म्हणाले सबळ, सगळंच्या सगळं सबळ बलवानपणे सगळ्याचा नाश करून टाक. म्हणजे कुठलीच कल्पना, कुठलाच मोह, कुठलीच आसक्ती, कुठलाच व्यवहार काही शिल्लक राहत नाही. हेची वचन प्रांजळ सावध ऐका. शुद्ध कल्पनेची खूण, आता लक्षणं सांगतात. स्वये कल्पी जे निर्गुण, आपणच गुणांच्या पलीकडेच व्यवहार करावा. जे आपण अनेक वेळा बोललो, भागवतामध्ये जसं सांगितलं आहे की ह्या पृथ्वी तलावरती भक्ती कुठे राहते, तिने कुठे राहावं. नारदाला कथा जाऊ दे, आपण सोडून देऊ. नारदांना तिने विचारलं की मी या पृथ्वी तलावर कुठे वास करावा. त्यांनी सांगितलं पृथ्वी तलावर तू वास करावा असं तुला कोणतंच ठिकाण नाही. वर्णन केलंच आहे त्यांनी की द्रविड, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात सगळीकडे फिरली आणि शेवटी वृंदावनात जाऊन स्थिरावली. तर तो भाग सगळा सोडून द्या. तर तेव्हा नारदांनी तिला सांगितलं की तू सरळ वैकुंठ लोकात जाऊन राहा. तुझं जे स्थान आहे ना शुद्ध भक्ती, ते वैकुंठ लोक आहे. मग म्हणाली या पृथ्वी तलावर काय, तर म्हणाली या पृथ्वी तलावर तू राहशील ती छाया रूपाने राहशील, म्हणजे तुझी सावली राहील. तुझं मूळ ते धगधगतं भक्तीचं रूप इथे नाही राहणार, शुद्ध भक्तीचं, ते वैकुंठात राहील. मग मला ह्या पृथ्वी तलावर स्थान कुठे, तेव्हा नारदांनी सांगितलं फक्त सत्पुरुषांच्या हृदयामध्ये, बाकी इतरत्र कुठेही नाही. तू फक्त सत्पुरुषांच्या हृदयात तुझ्या मूळ रूपामध्ये राहशील, तिथेच फक्त तुझं रूप राहील. बाकी सगळीकडे छाया आहे. म्हणजे ही जी बाकीची जी भक्ती आहे
ही फार पातळ आहे. त्याचं जसं आपण म्हणतो ना, गडद भगवा फिक्का भगवा, गुलाबी फिक्का गुलाबी, सगळे पक्षाचे ध्वज जसे इकडे तिकडे बदलतात तसं आहे ते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तू निर्गुण म्हणून आपल्याला आपलं अंतःकरण ह्या कल्पनेमध्ये जर अडकवायचं नसेल तर काय करावं. भागवतामध्येच सांगितलं, आपल्या अंतःकरणाला उचलून इथल्या देवाशी एकरूप नाही करू, इथून उचलावं वैकुंठात नेऊन ठेवा. त्यांनी सांगितलं आपला भगवंत वैकुंठामध्ये जो जिथे राहतो, आता शंकर असेल तर कैलासामध्ये राहतो, तर देवी असेल तर तिच्या देवलोकाला राहते, देवी लोकाला. असं आपली जी देवता आहे त्या देवतेच्या लोकाला या पृथ्वी तलावरून आपलं अंतःकरण उचलावं. का उचलावं? त्याचं उत्तर हे आहे, स्वयंकल्पी जे निर्गुण, की ह्या गुणातलं असणारा जो व्यवहार आणि कल्पना आहे ती कल्पना कल्पूच नाही, आपल्या अंतःकरणाला थेट उचलून वर नेऊन ठेवून द्यावं, म्हणजे ती त्या निर्गुणात रमली असा त्याचा अर्थ झाला. प्रॅक्टिकली कसं निर्गुणात रमायचं म्हणजे काय करायचं, या गुणांच्या पलीकडेच अंतःकरणाला न्यायचं, की ज्या वैकुंठामध्ये राग नाही, द्वेष नाही, या वैकुंठामध्ये यातलं काहीच शिल्लक उरत नाही, तिथे फक्त शुद्ध भक्तीच आहे. आणि त्यामुळे वैकुंठात जर जाऊन राहिली तर आपलं अंतःकरण त्याच्यातच रमेल, अशा अर्थाने त्यांनी म्हटलंय. स्वस्वरूपी विस्मरण पडोची नेदे, म्हणजेच आपल्याला आपल्या स्वरूपाचं विस्मरण होणार नाही. आपली उपासना बरी चाललेली असली, जर आपलं नामस्मरण रुळायला लागलं, काहीतरी होतं, घरात काहीतरी गडबड, पाहुणे झालं ते सगळं सुट, किंवा आपण तो जरा बरं चाललं होतं ते आता सुटलं, आता पुन्हा सुरू करतो. म्हणजे ती आपली गणितामध्ये जसं आहे ना, ते पाल एका भिंतीवरती 4 फूट चढते आणि 2 फूट खाली उतरते, तशी आमची साधना 2 फूट वर चढते 4 फूट खाली उतरते. म्हणजे निगेटिव्हच होत राहते, वरती कधी जाणं होतच नाही. म्हणून त्यांनी सांगितलं का आम्ही ह्या व्यवहारात अडकलोय, आमचं मन अडकलंय, या मनाला इथे अडकवूच नका. म्हणाले असू दे ना, घरात किती अडचणी असो, घरात कितीही काम असो, घरात कितीही कशाच्याही करता आपल्या मनाला व्यापून जाण्यासारखं सुद्धा काही घटना असो, पण आपल्या मनाचा एक कोपरा अलिप्त ठेवून त्याला त्या भगवंताशी जोडून ठेवलं पाहिजे. ते त्याचं अनुसंधान आहे. पण ते केव्हा होईल, जेव्हा आम्हाला ते तितक्या तीव्रतेने वाटेल. अजून आम्हाला मायेतला प्रत्येक खेळ अधिक तीव्र वाटतो ब्रह्माच्या कोणत्याही साधनेपेक्षा, आणि म्हणून आम्ही त्याच्याकडे रमू नाही शकत. म्हणून ते म्हणाले सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरशन, सतत स्वस्वरूपाचं अनुसंधान ठेवलं तर म्हणाले द्वैताचं निरसन होऊन जाईल. अद्वय निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना. दुसरा एक पर्याय सांगितला, अद्वय निश्चय 2 नाही, हा मनाशी पक्का निश्चय केला की मग व्यवहार कसा करायचा ते आपण ठरवायचं. ही ती व्यक्ती आणि आज आत्ता या व्यक्ती असं असतं, साधीशी गोष्ट असते, चौघांनी म्हणून काहीतरी प्रेझेंट आणलेलं असतं, देणाऱ्याने दिलं की हे आम्ही तुझ्याकरता आणलंय असं म्हटलं, नावं नाही घेतली इतरांची, झालं अगं आम्ही चौघांनी मिळून आणलंय बरं का, म्हणजे मग ते त्यांना नोट झालं पाहिजे. म्हणजे हे जे आहे ना, हे कशा करता आहे, हे आमच्या मायेचा प्रभाव आहे. मग हा व्यवहार मायेचा, इथं कुठं आलं ब्रह्म नाही आलं. पण माया निराश कसा करावा, की ठीक आहे आपलं नाव सांगितलंच पाहिजे असं काही आहे का, ठीक नाही सांगितलं राईट. अमुक एका गोष्टी आपण म्हणतो अहो काही नाही पण निदान तुम्ही चांगलं केलं एवढं तर म्हणायचं, तेवढं सुद्धा म्हणत नाहीत लोक. नको म्हणू दे, त्याचं श्रेय दिलंच पाहिजे असं काही आहे का. म्हणजे माया कमी करत जाण्याकरता काय सुटलं पाहिजे, तर ही जशी अपेक्षेच्या शब्दात आपण आत्ता बोललो तशी ही कल्पना आहे जी मायेशी गुंतलेली. म्हणजे विचार मायेशी गुंतला, देह मायेशी गुंतला, अहंकार मायेशी गुंतला, सगळे आम्ही मायेचाच गुंताय ना. आमच्या विचाराचा गुंता पण अहंकाराचा मायेचाच आहे. हा देह पण माईकच आहे, तोही काही कायम राहणार नाही. आणि आमचा जो काही हा आत्ताचा चाललेला विचार आणि देह आणि घडणारी घटना हे पण माईकच आहे. म्हणजे आता धरून चाला, आत्ता कुणी काही सांगितलं नाही, एक 8 दिवस गेले, त्या प्रसंगाचं महत्त्व काही शिल्लक राहतं का. सगळं विसरून गेलेले असतात. पण आम्ही त्यावेळी उगाचच एक वृत्ती का निर्माण करतो आमच्या ठिकाणी, म्हणजे त्या घटनेला काही महत्त्व राहत नाही
पण ती वृत्ती निर्माण करून आम्ही मात्र आमच्यावर एक संस्कार करून ठेवतो. तो जो केलेला आहे तो स्वार्थाचा आहे, तो जो केलेला आहे तो अहंकाराचा आहे, तो जो केलेला आहे तो संकोचाचा आहे. म्हणजे त्या सगळ्या घटना प्रसंगांनी कुणाला काही होत नाही, पण आम्ही आमच्या ठिकाणी मात्र आम्हाला बदलवतो, आम्हाला बिघडवतो, किंवा आम्ही आमच्या ठिकाणी एक कुठली तरी कारण नसताना एक लावून घेतो की जी वृत्ती फारशी चांगली नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला व्यवहारामध्ये विचार करताना कसा करावा हा विचार आम्ही करायचा आहे. म्हणून शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चित अर्थ आणि सबळ व्यर्थ द्वैत कल्पी. म्हणाले शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चित अर्थ. शुद्ध कल्पना आम्ही कराव्यात. म्हणजे काय करावं? शक्यतो तुझं माझं करू नये, तू मी करू नये. मला असं वाटलं, अगदी कालच सकाळी मला ती भेटली, घरातच आली आणि ती मला, मी म्हटलं का काय कुठे राहते रे, म्हणजे माझ्या सुनेला बोलावलं, तिला जरा त्रास झाला, ते वेगळंच ऐकलं मी तिचं. तिच्या मणक्यांमध्ये व्हायरस इन्फेक्शन गेलं आणि त्या मणक्यांच्या व्हायरस इन्फेक्शननी त्या मुलीचे दोन्ही पाय लोळे झाले आणि मग ते सगळं बरंच झालं. पण आता ती बरी झाली, आता पुष्कळ पायात बळ आलं वगैरे. तर मी म्हटलं मग ती कुठे म्हणाली माझ्याजवळच राहते ती, पण म्हणाली आम्ही दोघी वेगळ्या राहतो. म्हणाली राही नका, तिला स्पेस पाहिजे, मला स्पेस पाहिजे. म्हटलं बरोबर आहे. इथे जे आहे ना हा विचार की हे द्वैत आहे की तुझं तुला असू दे, माझं मला असू दे. म्हणजे आजची जी भाषा आहे ना, परवलीचा शब्द आहे स्पेस, मला माझी स्पेस पाहिजे. म्हणजे हे जे सगळं मी माझं हे जे द्वैत आहे आपण किती वाढवत नेणार. पण आता तितके आम्ही जितके आत्मकेंद्रित होत जाऊ ना तितकं आम्ही हे द्वैत वाढवू. जितकं आम्ही द्वैत वाढवू तितके आम्ही संकुचित होऊ, जितके आम्ही संकुचित होऊ तितके आम्ही दुःखी होऊ. पण आता त्याला काही इलाज नाही, काळ आहे, काळाचा महिमा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की कल्पनेने कल्पना सरे, ऐसी जाणावी चतुरे, सबळ गेली या नंतरे शुद्ध उरली. म्हणजे कल्पनेने कल्पना छेदत झाली. आता हे असंच ना, व्यवहार करताना अधिक चांगला व्यवहार करायचा प्रयत्न केला की मनातल्या वाईट व्यवहाराची कल्पना सुटून जाईल, पुन्हा चांगला व्यवहार केला वाईट सुटली. असा कल्पनेने कल्पनेला म्हणाले छेद द्यावा आणि हळूहळू आपल्या मनातले वाईट विचार व्यवहार हे कमी करायचा प्रयत्न करावा आणि त्यामुळे त्या वाईट कल्पना दूर जातात. सबळ गेली या नंतरही शुद्ध उरली. सगळीच्या सगळी गेली वाईट कल्पना तर राहील ती शुद्धच राहील. आणि म्हणून शुद्ध कल्पनेचे रूप त्याची जे कल्पी स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. आणि ह्या शुद्ध कल्पनेशी जेव्हा आम्ही एकरूप होऊ तेव्हा आम्हाला त्या ईश्वराच्या जवळ जाण्याची ही सिद्धी मिळते. कल्पनेशी मिथ्यत्व आले, सहजची तद्रूप झाली. पण ह्याच्या पुढची स्टेज कल्पनाच मिथ्या झाली, जी चांगली आहे. म्हणजे आपण क्लिष्ट म्हणतो तसं की क्लिष्टवृत्ती तर सुटूच देत, पण अक्लिष्ट पण सुटू दे, कुठलीच नको. म्हणून सहजची तद्रूप झाले, आत्मनिश्चय नासले कल्पनेसी. आत्म्याचा निश्चय करून कल्पनेला संपवलं. म्हणजे जे मिथ्या आहे ते संपवलं, जे शाश्वत ब्रह्म आहे ते ठेवलं. जेची क्षणी निश्चय चळे तेची क्षणी द्वैत उफाळे. समर्थांनी धोका सांगितला, म्हणाले आपल्याला एका क्षणात साधलं होत नाही. ज्यावेळी साधलंय त्यावेळी अद्वैत आहे, ज्यावेळी नाही साधलं त्यावेळी द्वैत आहे. कल्पना आली की द्वैत आहे, कल्पना निराश झालं की अद्वैत आहे. म्हणून जैसा अस्तमानी प्रबळे अंधार, जसा सूर्य अस्तांचलाला गेला की अंधार प्रबल होतो, प्रभावी होतो. सूर्य उदयाला आला की अंधार नष्ट होतो. तसंच आहे, आपल्या अंतःकरणातली शुद्धता कायम राहिली तर आपल्या अंतःकरणातली कल्पना आपल्याला नाचवू शकत नाही. आणि ज्या क्षणी कल्पनेला प्रबळता येते त्या क्षणी अंतःकरणामध्ये चंचलता आणि कल्पनेचे प्रभाव अनुभवावेच लागतात, त्याच्याशिवाय काही पर्याय राहत नाही. तैसे ज्ञान होता मलिन, अज्ञान प्रबळे जाण. हे ज्ञानाला येणारं मलिनपण आहे, ते जर आलं तर अज्ञान प्रबळ होतं. या कारणे श्रवण अखंड असावे. त्याचा उपाय सांगितला की म्हणून सारखं श्रवण करावं. कुठे ना कुठेतरी आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं, आपलं मन शांत होतं आणि अखंड आपल्या मनामध्ये शंका भरलेली आहे. प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्टीची आपल्याला शंका येतच असते. त्या प्रत्येक शंकेचं निरसन करून आपल्या मनाला चांगल्याच्यात ठेवणं या आपलीसुद्धा काही कमी दमछाक होत नाही, करतच राहावं लागतं आपल्याला.
त्याला काही इलाज नसतो. आणि म्हणून आता असो हे बोलणे झाले, आशंका फेडू एका बोले. झालं म्हणाले, आता सगळं मला जे सांगायचं आहे ते. जयास द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वथा. एका शब्दात तुला उत्तर देतो म्हणाले. ज्याला द्वैत भासत आहे ते ब्रह्माचं रूप नाही, त्या विमल ब्रह्माचे, एवढं लक्षात ठेव. आणि इथे म्हणून जयास द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वथा, ते तुझं स्वरूप नाही. मागील आशंका फिटली इतुकेनं हे कथा संपली. ते म्हणाले, ही मागची आशंका कोणती, की मी काय करावं, माझ्या मनात काय असावं, हे जे द्वैत आहे हे द्वैत मी कसं सांभाळावं. ते म्हणाले, द्वैतच राहता उपयोगी नाही. जोपर्यंत द्वैत आहे असं म्हणतोस तोपर्यंत तुला तुझं रूप कळलेलं नाहीच आहे, तुला ब्रह्म कळलेलं नाहीच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुला जे सांगितलं आहे ना की तुर्यगा, ते लक्षात घे. तुला जे सांगितलं आहे ना कल्पना रहित, ते लक्षात घे. तुला जे सांगितलं आहे ना वृत्तीचा नाश करणं, लक्षात घे. असं अनेक प्रकारांनी सांगून मागील आशंका फिटली इतुकेनं हे कथा संपली. म्हणजे आता द्वैत कल्पना निरास प्रकरण संपलं, निरशन. पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. आता पुढे जे सांगितले ते ऐकताना लक्ष देऊन ऐका, असं म्हणून समर्थांनी हा समास संपवला.